कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए कचकाव रामदास, तुला किती चिळी दिली होती खाली यायची? 10 वाजून गेली. ही मंडळी तुला बघायला यायची आणि तू इथं खात बसलायस. अहो शेठ, मला असं किती वेळ लागणार आहे तयार व्हायला? तोंडावर पाणी मारलं की झाली माझी अंगवळ. एक काम करा तुम्ही, वा पुढं, मी लगेच येतो तयार होऊन. हा, नीट तयार होऊन खाली यायचं, नीट वागायचं. नाही तर खाली आल्या आल्या तुझ्या पुढावर हाकलून देईन तुला, कळलं का? चिरंजीव, काय करायचं ह्याचं? तुम्ही याला तयार करणार होतात ना? सगळं नीट समजून सांगितलं होतं याला. तुम्हाला शेवटचं सांगतोय चिरंजीव, याचं काय ते करा, नाही तर तेजू तुमच्या हातनं गेली म्हणून समजा. जालिंदर शेठ म्हणून टेन्शन देते. बघा बरं माझ्याकडं कसलं राजबिंड रूप आहे माझं. हा, एक तरी पोरगी बघून मला रिजेक्ट करेल बाय. मी येतो तयार होऊन येतो. हा, छत्री, याला सुधारवण्यासाठी ना आता एकच मार्ग आहे. शत्रुभैया, हे फक्त तुमच्याच डोसक्यात येऊ शकतं बरं का. आहा, काय पण आयडिया काढल्या. हा? आता तो काय सुधारल्याशिवाय दाखलाय बघा. या 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 जावई बापू, या या या. सुखीला तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा घरात. या या तात्या, या जावई बापू, या बसा बसा बसा. बसा बसा. चिरंजीव, पाहुण्यानं बोलवायचं का? अहो, बोलूयात की. पाहुणं कावदर न वाट बघतात. छत्री, पाहुण्यांना खाली घेऊन ये. होय. नमस्कार. अरे तुम्ही इथे कशा? ऍक्च्युली काल मी मंदिरात गेलो होतो ना, तेव्हाच तिथे त्यांना बघितलं होतं आणि त्यांच्या नकळत त्यांचे काही फोटो सुद्धा मी काढले होते. झालं का? म्हणजे बघा बघीचा कार्यक्रम झालेला आहे. आता काय राहिलं मग? आता फक्त पोहे खायचे काय? या या या, बस बस बस. नाही, पण कसं आहे, स्थळ आम्ही आणलंय त्यामुळे त्यांची ओळख करून देणं आमचं कर्तव्य, नाही का तात्या? तर हे समीर निकम साहेब मुंबईला असतात. काम काय करता तुम्ही? मुंबईला मोठ्या कंपनीत इंजिनियर पदावर आहे. सगळे, बंगला म्हणू नका, गाडी म्हणू नका, सगळे. आता त्याच्यासाठी मालकिनीच्या शोधात आहेत बा. लग्न करून तिकडं परदेशात अमेरिकेला जायचा विचार आहे त्यांचा. मुंबईला एका कार्यक्रमात आमची भेट झाली
त्यांना लग्नासाठी मुलगी पाहिजे असं कळलं आम्हाला. म्हटलं आपल्या घरातली एवढी चांगली पोरगी आहे, तिच्याशीच यांची लगीन गाठ बांधून द्यावी. हा आपण तरी आता जावई बापू, पुढचं काय ते असतं ते तुम्ही बोलून ठरवून घ्या. हा डॅडी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का अजून? हा फक्त काय लग्न म्हणजे लई मोठी गोष्ट आहे ना, होय. तर थोडं डोक्यात प्रश्न होतं, तेवढं विचारू का? ओ दाजी, अवकाशाला पाहिजे एवढे प्रश्न? चांगलं आहे की सगळ्यांचं. हा हा चिरंजीव तुम्हाला नाही कळायचं ते. त्यासाठी बापाचं आणि भावाचं काळीज लागतं. काय तात्या बरोबर बोलतोय का आम्ही? जावई बापू, विचारायचं तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारतो. तुम्हाला पगार सगळं कापून 2,70,500 येतात हातात. हा अहो ह्यो लय झाला. काय ना, माझी बहीण शाळेत शिकवती आणि तिला लग्नानंतर पण नोकरी करायची इच्छा आहे. तर आव करू द्या की, बिंदास करू द्या. मी तर म्हणतो प्रत्येक मुलीने शिकलंच पाहिजे. ते म्हणतात ना, बाई शिकली मोठी झाली. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणायचंय त्यांना. वा होय ना. अजून एक विचारायचं होतं. म्हणजे पुढं मागं तुमचं पटलं नाही, तुमच्या इतकी हे कमवत नाही, हे सगळं बघून तुम्ही सोडणार तर नाही ना तिला? अहो नाही, असं का म्हणताय तुम्ही? खरं सांगायचं तर या जगात माझं सख्खं असं कोणीच नाहीये. माझ्या लहानपणीच माझी आई गेली आणि त्यानंतर वडील सुद्धा गेले. मी अनाथ आहे. म्हणूनच मला आता अशी जोडीदार हवी आहे जी आयुष्यभर माझी साथ देईल. ती पैशाने श्रीमंत नसली तरी चालेल बरं का, पण स्वभावाने चांगली हवी. कारण पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची आहेत माझ्यासाठी. आणि हे जिला कळलं तिची साथ मी आयुष्यभर नाही सोडणार. माझ्या आयुष्यात जी स्त्री येईल तीच माझी बहीण, आई आणि तीच माझी मैत्रीण असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.